अधिवेशनाचा आखरीचा दिवस आहे, तरी पण सत्ताधारी पक्ष हे कर्जमाफीला टाळाटाळ करत आहे. काय सांगाल सध्या यावर? बघा कसं आहे, ही सरकार या घोषणा करते, या जे आश्वासन देते ते आश्वासन पूर्ण करत नाही. आणि आश्वासन पूर्ण करण्याचे कधी प्रयत्न करते जेव्हा इलेक्शन्स येतात. मला असं समजतं आहे की हे जे कर्जमाफीची योजना आहे त्यांनी आता दिलेली नाहीये, फक्त पानं पुसल्या तोंडाला शेतकऱ्यांचे एक थोडीशी मदत देऊन. आणि जेव्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन लागतील त्यावेळेस हे लोक कर्जमाफीची घोषणा करते असा त्यांचा आशय दिसतो. सर, वोट चोरी करतात भाजपवाले, यावर काय सांगाल? आता हे जगजाहीर झालेलं आहे. आमचे नेते राहुलजींनी अनेकदा हा प्रश्न उचललेला आहे, पुरावे दिलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे की या सरकारने म्हणजे देशाच्या सरकारने ह्या ज्या संवैधानिक ज्या संस्था आहेत त्याच्यावरती पूर्णपणे कब्जा केलेला आहे. आज इलेक्शन कमिशन राहिलेलं नाही. नाहीतर TN शेषन साहेब होते तर लोक घाबरायचे काही करण्याकरता. आज ती वस्तुस्थिती राहिलेली नाही आणि जे चयन करायची प्रक्रिया आहे तेच यांनी बदलून टाकली. पहिले चीफ जस्टिस सिलेक्शन कमिटीमध्ये व्हायचे. चीफ इलेक्शन कमिशनचे जे सिलेक्शन कमिटी असते त्याच्यामध्ये पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि त्यासोबतच चीफ जस्टिस ऑफ इंडिया असे राहायचे. त्यांनी चीफ जस्टिसला काढून मंत्रिमंडळाचा एक सदस्य दिला. म्हणजे पूर्णपणे आपल्या हातामध्ये या सगळ्या संस्था घेतल्या आणि मग लोकशाही वाचणार नाही असे लक्षण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसतील. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते विधानसभा उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी मेश्राम, ज्यांनी आपल्याला कर्जमाफी हे सत्ताधारी पक्ष टाळाटाळ करत आहे याबद्दल माहिती दिली. मी वैशाली सावरकर, विदर्भ दर्पण न्यूज, नागपूर.